नमस्कार. रॅपिड रीड मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर सविस्तर आणि अत्यंत खोलवर चर्चा करणार आहोत जो तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा ठरवतो. तो विषय म्हणजे तुमचा विचार करण्याची पद्धत. आपण रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत हजारो छोटे मोठे निर्णय घेतो. काय कपडे घालायचे, नाश्त्याला काय खायचे, इथपासून ते पैसे कुठे गुंतवायचे आणि कोणाशी मैत्री करायची, असे अनेक निर्णय आपण घेत असतो. आपल्याला असा ठाम विश्वास असतो की आपण हे सर्व निर्णय अतिशय विचारपूर्वक, बुद्धीचा वापर करून आणि स्वतःच्या फायद्याचा विचार करून घेतो. पण डॅनियल काहनेमन या एका मानसशास्त्रज्ञाने या संपूर्ण समजुतीला हादरा दिला. त्यांच्या या संशोधनासाठी त्यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांच्या थिंकिंग फास्ट अँड स्लो या पुस्तकात त्यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे की आपण जितके तर्कशुद्ध स्वतःला समजतो तितके आपण अजिबात नाही. आपला मेंदू सतत आपल्याला फसवतो आणि शॉर्टकट शोधतो. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण काहनेमन यांच्या संशोधनातील प्रत्येक बारकावा आणि सिद्धांताचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. पुस्तकाची सुरुवात होते ती आपल्या मेंदूतील दोन विचारप्रणालींच्या ओळखीने. लेखकाने त्यांना सिस्टम 1 आणि सिस्टम 2 असे नाव दिले आहे. सिस्टम 1 हा आपल्या मेंदूचा तो भाग आहे जो अत्यंत वेगाने, आपोआप आणि कोणत्याही जाणीवपूर्वक प्रयत्नांशिवाय काम करतो. हा आपला अंतर्ज्ञान किंवा गट फिलिंगचा भाग आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या माणसाचा चेहरा पाहता आणि तो रागात आहे हे ओळखता, तेव्हा ते सिस्टम 1 चे काम असते. किंवा रस्त्याने चालताना अचानक एखादा मोठा आवाज येतो आणि तुम्ही दचकून तिकडे पाहता, ही सिस्टम 1 ची प्रतिक्रिया असते. लाखो वर्षांच्या उत्क्रांतीतून हा भाग विकसित झाला आहे, ज्यामुळे आपण धोक्यांपासून वाचू शकतो आणि झटपट निर्णय घेऊ शकतो. दुसरीकडे आहे सिस्टम 2. हा आपल्या विचार प्रक्रियेचा सावकाश, तार्किक आणि विश्लेषण करणारा भाग आहे. जेव्हा तुम्हाला 17x24 असे अवघड गणित सोडवायला दिले जाते, तेव्हा तुमचा सिस्टम 1 ते सोडवू शकत नाही. त्यावेळी सिस्टम 2 ला जागे व्हावे लागते. या प्रक्रियेत तुमची एकाग्रता लागते, तुमच्या हृदयाचे ठोके थोडे वाढतात आणि डोळ्यांच्या बाहुल्या विस्तारतात. जेव्हा तुम्ही एखाद्या अनोळखी शहरात नकाशा पाहून रस्ता शोधता किंवा तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न भरता, तेव्हा तुम्ही सिस्टम 2 चा वापर करत असता. पण इथेच खरी मेक आहे. आपला मेंदू निसर्गतः खूप आळशी आहे. त्याला ऊर्जा वाचवायला आवडते. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ आपला मेंदू ऑटोपायलट मोडवर म्हणजे सिस्टम 1 वर चालत असतो. सिस्टम 1 सतत आजूबाजूच्या परिस्थितीचे विश्लेषण करून काही गृहीतके तयार करत असतो आणि सिस्टम 2 त्या गृहीतकांना फारसा विरोध न करता स्वीकारतो. पण जेव्हा परिस्थिती गुंतागुंतीची असते, तेव्हा सिस्टम 1 च्या या घाईमुळे आपण भयंकर मोठ्या चुका करतो. या पुस्तकात कॉग्निटिव्ह ईज म्हणजे वैचारिक सुलभतेबद्दल खूप छान माहिती दिली आहे. आपल्या मेंदूला ज्या गोष्टी समजायला सोप्या जातात, त्या गोष्टी त्याला खऱ्या वाटायला लागतात. जर तुम्हाला एखादी चुकीची माहिती अतिशय सोप्या भाषेत, ठळक अक्षरात आणि वारंवार सांगितली, तर तुमचा सिस्टम 1 ती माहिती सत्य म्हणून स्वीकारतो. याला इल्युजन ऑफ ट्रूथ म्हणतात. मार्केटिंग कंपन्या, राजकारणी आणि सोशल मीडिया याच गोष्टीचा वापर करून आपला बुद्धिभेद करतात. एका खोट्या मेसेजला 1000 वेळा फॉरवर्ड केले की तो खरा वाटायला लागतो, कारण वारंवार पाहिल्यामुळे आपल्या मेंदूला तो ओळखीचा आणि सुरक्षित वाटायला लागतो. आता आपण ह्युरिस्टिक्स आणि बायसेस म्हणजे मेंदूचे काही मोठे सापळे सविस्तर पाहूया. सर्वात मोठा सापळा म्हणजे अँकरिंग इफेक्ट. आपला मेंदू कोणत्याही आकड्यांचा किंवा मूल्याचा निर्णय घेताना त्याला सुरुवातीला जो आकडा मिळतो त्याला तो अँकर किंवा नांगर बनवतो. हे तंत्र सुपरमार्केटमध्ये किंवा रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते. जेव्हा दुकानात पाठी असते की एका ग्राहकाला फक्त 10 वस्तू मिळतील, तेव्हा लोक गरज नसतानाही जास्त वस्तू खरेदी करतात, कारण 10 हा आकडा त्यांच्या मेंदूत अँकर झालेला असतो. समजा तुम्ही घर बघायला गेलात आणि बिल्डरने पहिलीच किंमत 1 कोटी सांगितली, तर तुमच्या मेंदूत तो आकडा फिक्स होतो. मग त्याने 80 लाखांना ते घर दिले तरी तुम्हाला वाटते की तुमचा खूप फायदा झालाय, कारण तुम्ही 1 कोटी या अँकरशी तुलना करत असता. दुसरा सापळा आहे अवेलेबिलिटी ह्युरिस्टिक. आपण एखाद्या गोष्टीची शक्यता किंवा धोका ठरवताना ती गोष्ट आपल्याला किती सहज आठवते यावर विसंबून राहतो. जर तुम्ही गेल्या आठवड्यात विमान अपघाताच्या 2 बातम्या वाचल्या असतील, तर तुम्हाला वाटायला लागते की विमान प्रवास खूप धोकादायक आहे. पण प्रत्यक्षात आकडेवारी वेगळी असते. रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण जास्त असते. पण आपला सिस्टम 1 लॉजिक वापरत नाही. तो फक्त काय सहज आठवतंय यावर निर्णय घेतो. यानंतर लेखक ओव्हर कॉन्फिडन्स किंवा अति आत्मविश्वासाबद्दल एक मोठा धडा देतात. आपण भूतकाळातील घटनांकडे पाहताना आपल्याला असे वाटते की हे असेच होणार होते, मला तर आधीचपासून माहीत होते. याला हाइंडसाइट बायस म्हणतात.
शेअर मार्केटमधील गुंतवणूकदार अनेकदा स्वतःला खूप तज्ज्ञ समजतात. त्यांना वाटते की त्यांनी एखाद्या कंपनीचे शेअर्स घेऊन नफा मिळवला कारण त्यांचे विश्लेषण बरोबर होते. पण कहानेमान यांनी सिद्ध केले आहे की अनेकदा हे फक्त नशीब असते. आपला मेंदू घडून गेलेल्या गोष्टींना एक छान स्टोरी बनवून जोडतो आणि आपल्याला खोटा आत्मविश्वास देतो. या पुस्तकाचा सर्वात गाभा असलेला भाग म्हणजे लॉस अव्हर्जन किंवा नुकसानीची भीती. याच थिअरीसाठी कहानेमान यांना नोबेल मिळाले. मानवी मेंदू हा फायद्यापेक्षा नुकसानीला दुप्पट जास्त संवेदनशील आहे. प्रयोगांमधून असे सिद्ध झाले आहे की लोकांना 100 रुपये गमावण्याचे दुःख 100 रुपये मिळण्याच्या आनंदापेक्षा 2 पट जास्त असते. या नुकसानीच्या भीतीमुळेच आपण अनेकदा चुकीचे निर्णय घेतो. जर आपण एखाद्या शेअर्समध्ये किंवा व्यवसायात पैसे गुंतवले आणि ते बुडू लागले तर आपण ते विकून बाहेर पडण्याऐवजी कधीतरी भाव वाढेल या आशेवर ते तसेच ठेवून अधिक नुकसान करून घेतो. कारण नुकसान स्वीकारणे आपल्या मेंदूला खूप वेदनादायक वाटते. या सविस्तर चर्चेच्या शेवटी आपण कहानीमन यांच्या 2 स्व या अत्यंत वैज्ञानिक संकल्पनेकडे वळूया. लेखक म्हणतात की आपल्या आत 2 वेगळे स्व असतात. पहिला अनुभव घेणारा स्व जो वर्तमान काळात जगतो आणि दुसरा आठवण ठेवणारा स्व जो भूतकाळातील घटनांच्या आठवणी साठवून ठेवतो. आपला मेंदू एखाद्या अनुभवाची आठवण कशी ठेवतो यासाठी पीक अँड रूल काम करतो. आपण एखाद्या घटनेचा कालावधी किती मोठा होता याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. आपण फक्त 2च गोष्टी लक्षात ठेवतो, त्या अनुभवातील सर्वात तीव्र क्षण म्हणजे पीक आणि त्या अनुभवाचा शेवटचा क्षण. समजा तुम्ही एखाद्या सहलीला गेलात आणि 10 दिवस खूप मजा केली, पण शेवटच्या दिवशी तुमचे कुणाशी तरी कडाक्याचे भांडण झाले. जेव्हा तुम्ही घरी येता तेव्हा तुमचा आठवण ठेवणारा स्व तुम्हाला सांगतो की सहल खूप खराब होती. तुम्ही ते 10 दिवसांचे आनंदाचे क्षण विसरता आणि फक्त शेवटच्या कटू क्षणावरून संपूर्ण सहलीचे मूल्यमापन करता. तर मग या सर्व सापळ्यांतून बाहेर कसे पडायचे? आपण आपला मेंदू पूर्णपणे बदलू शकत नाही. सिस्टम 1ला आपण बंद करू शकत नाही. पण आपण काही शिस्त नक्की लावू शकतो. जेव्हा तुम्ही खूप रागात असता, खूप घाबरलेले असता किंवा खूप उत्साहात असता, तेव्हा कोणताही मोठा निर्णय घेऊ नका, कारण तेव्हा सिस्टम 1ने ताबा घेतलेला असतो. कोणत्याही महत्त्वाच्या करारावर सही करताना किंवा पैसे गुंतवताना स्वतःला जाणीवपूर्वक प्रश्न विचारा की मी घाईत तर निर्णय घेत नाही ना? मी एखाद्या आकड्याला अँकर तर बनवून बसलो नाही ना? अशावेळी जाणीवपूर्वक तुमच्या सिस्टम 2ला कामाला लावा. डॅनियल कहानेमन यांचे हे संशोधन आपल्याला अधिक परिपक्व आणि समजूतदार बनवते. मित्रांनो, मला खात्री आहे की थिंकिंग फास्ट अँड स्लो या पुस्तकाच्या या सविस्तर सारांशाने तुम्हाला तुमच्याच स्वतःच्या मेंदूची एक नवीन आणि आश्चर्यकारक ओळख करून दिली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ खरोखरच माहितीपूर्ण वाटला असेल आणि यातून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमचा एक लाईक मला असेच सखोल आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी ऊर्जा देतो. तुमच्या कुटुंबियां किंवा मित्रपरिवारातील अशा व्यक्तीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा जो नेहमी भावनेच्या भरात किंवा घाईघाईतमध्ये चुकीचे निर्णय घेतो. त्यांच्यासाठी हे पुस्तक एखाद्या डोळे उघडणाऱ्या अनुभवासारखं असेल. आणि हो, अशाच जागतिक दर्जाच्या जीवन बदलणाऱ्या पुस्तकांच्या दर्जेदार मराठी सारांशांसाठी आपल्या रॅपिड रीड मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तोपर्यंत उत्तम पुस्तके वाचत रहा, योग्य विचार करत रहा आणि आयुष्यात प्रगती करत रहा. धन्यवाद.